झी मराठी, चर्चाही होणारच। ग्रामीण भागातील यात्रा व उरूस म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर लोककला, संस्कृती आणि ग्रामजीवनाचा जिवंत उत्सव मानला जात असे। मात्र अलीकडच्या काळात या यात्रा उरसातून तमाशा, भारूड, जंगी नृत्य, लोकनाट्य, कीर्तन, पोवाडे यांसारखे परंपरागत सांस्कृतिक लोककलेचे कार्यक्रम हळूहळू गायब होत चालल्याचं चिंताजनक चित्र दिसून येत आहे। पूर्वी प्रत्येक गावाच्या यात्रेत रात्री उशिरापर्यंत लोककलेचे कार्यक्रम रंगायचे। ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक एकत्र येत या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचे। लोककलाकारांना रोजगार मिळायचा, नवीन पिढीला संस्कृतीची ओळख व्हायची। मात्र आता यात्रांचं स्वरूप बदलत चाललंय। डीजे, भव्य स्टेज शो, फिल्मी गाण्यांवर आधारित कार्यक्रम आणि व्यापारी करमणूक यांना प्राधान्य दिले जात आहे। लोककलेचे कार्यक्रम कमी होण्यामागे वाढता खर्च, कमी प्रेक्षक संख्या, कलाकारांना मिळणारं अपुरं मानधन, आयोजकांची उदासीनता ही कारणं पुढे येतात। काही ठिकाणी प्रशासनाच्या परवानग्या व वेळेच्या मर्यादाही लोककलेचा अडथळा ठरत असल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे। याचा थेट फटका पारंपरिक लोककलाकारांवर बसतोय। अनेक कलाकारांनी आपली कला सोडून दुसरे व्यवसाय स्वीकारले। लोककला ही आमची ओळख आहे, पण आता गावागावातून आम्हालाच बोलावणं बंद झालंय, अशी खंत अनेक कलाकार व्यक्त करतात। सांस्कृतिक जाणकारांनी, ग्रामपंचायत, यात्रा समित्या, लोकप्रतिनिधींनी लोककलेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आहे। लोककलेला प्रोत्साहन दिलं नाही तर येत्या काळात ग्रामीण भागातील यात्रा, उरूस केवळ बाजारपेठ व करमणुकीपुरते मर्यादित राहतील, अशी भीती व्यक्त होते। एकूणच ग्रामीण भागातील यात्रा उरसातून सांस्कृतिक लोककलेचे कार्यक्रम गायब होणं ही गंभीर बाब आहे। आपली सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आता तरी ठोस पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे।